ओके. सो आता सुपर कीवर्ड तर आपण स्टडी करून झालेलाच आहे. आता आपल्याला काय करायचं गाईज, सो नेक्स्ट कीवर्ड इज व्हॉट, धिस कीवर्ड बद्दल लक्षात घ्यायचं आपल्याला. सो धिस कीवर्ड म्हणजे काय, सो धिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण धिस इज यूज टू ओके रिप्रेझेंट समथिंग, जे की आपल्या डोळ्यासमोर, आपल्या हातासमोर आहे, आपल्या बोटासमोर असतात अशा गोष्टीला आपण धिस ओके कीवर्डचा यूज करून इंग्लिशमध्ये जर बघितलं, धिस कीवर्डचा यूज करून रिप्रेझेंट करत असतो, त्याला पर्टिक्युलरली शो करत असतो. तर एक्झॅक्टली सेम धिस कीवर्ड म्हणजे काय असतो, जावामध्ये धिस कीवर्डचा यूज केला जातात. कशासाठी, तर सगळ्यात आधी त्याला काय म्हटलं जातं की रेफरन्स व्हेरिएबल म्हटलं जातं. धिस इज व्हॉट, धिस इज अ रेफरन्स व्हेरिएबल असं म्हटलं जातं. पण रेफरन्स व्हेरिएबल आहे कशाचा, रेफरन्स ऑब्जेक्ट कशाचा आहे, रेफरन्स व्हेरिएबल म्हणू शकता किंवा रेफरन्स ऑब्जेक्ट पण म्हणू शकता धिस कीवर्डला. ओके. तो करतो काय, तो ॲक्च्युअल जर बघायचं झालं, धिस कीवर्ड इज यूज टू व्हॉट, यूज टू ओके रिप्रेझेंट द ऑब्जेक्ट ऑफ करंट क्लास ऑफ, म्हणजे करंट क्लास. सिम्पली यू कॅन से दॅट करंट क्लास, करंट ऑब्जेक्ट. लक्षात घ्या, करंट क्लास, करंट ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्या ऑब्जेक्टचा सध्या यूज होतोय, ज्या ऑब्जेक्टचा यूज करून आपण डेटा प्रोसेस करतोय, ओके, दॅट इज व्हॉट धिस. धिस सुद्धा त्याला यूज करू शकतो आपण. सो दॅट इज ऑल्सो धिस आपण त्याला म्हणू शकतो. ओके. मी तुम्हाला जास्त थेरॉटिकली ओके एक्सप्लेन नाही करणार, कारण थोडंसं कन्फ्यूज व्हाल तुम्ही इकडे. सो विल गो विथ द प्रॅक्टिकल फर्स्ट. ओके. सो ते कसं करायचं, त्यासाठी आपण काय करूया गाईज, सिम्पलसा एक प्रोजेक्ट क्रिएट करूया. सो आय विल ओके क्लोज दिस ऑल थिंग. सो न्यू जावा प्रोजेक्ट. सो दिस प्रोजेक्ट थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा गाईज. ओके. 100% तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ओके. खूप इझी गोष्ट आहे पण इम्पॉर्टंट आहे. पुढे चालून धिस कीवर्डचा खूप सारा यूज असणार आहे तुमच्याकडे. ओके. सो धिस डेमो नावाचं मी क्लास क्रिएट केला आहे. ओके. या क्लासमध्ये धिसचा कसा यूज होतो आणि धिसचा स्कोप काय असतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सिम्पल स्टुडंट नावाचा क्लास क्रिएट करतोय, नो इश्यू, कुठलाही क्लास क्रिएट करू शकता. आता धिस कीवर्ड सगळ्यात आधी जो असतो, ओके, कीवर्ड असतो कसा, स्मॉल केसमध्ये असतो, धिस इज ए कीवर्ड. सो हा झाला कीवर्ड. ओके. ओनली विद इन क्लास. ओके. ओनली विद इन क्लास म्हणजे काय, या कीवर्डचा जो यूज असतो तो फक्त क्लासच्या आतच असतो. ओके. आता जर मी धिस कीवर्ड स्टुडंट क्लासमध्ये यूज केला तर तो काय करतो, स्टुडंट क्लासच्या ऑब्जेक्टला रेफर करतो. म्हणजे स्टुडंट क्लासचा ॲज ए ऑब्जेक्ट जसा असतो की नाही, ओके, एस नावाने ऑब्जेक्ट क्रिएट करता, तसंच तो धिस रिप्रेझेंट करतो एसला. क्लिअर आहात गाईज? हॅलो. येस सर. ठीक आहे. सो सिम्पलचं मी तर काही व्हेरिएबल क्रिएट करतो, नॉर्मली व्हेरिएबल क्रिएट करतो, इंट SID. ओके. दोनच व्हेरिएबल क्रिएट करतोय, नेम. ओके. सो आपण नंतर बघूया. ठीक आहे. सो हे झालं SID आणि नेम. कन्स्ट्रक्टर क्रिएट करू आपण इकडे एक. हे झालं स्टुडंट नावाचं कन्स्ट्रक्टर. यामध्ये आपण काय करूया, ठीक आहे. हे झालं. आता इकडे एक मेथड, ओके, शो डेटा नावाचं मेथड लिहूया. ओके. बघा, डिफरंट वेनी आपण धिस कीवर्डचा यूज बघणार आहोत, कारण या कसं प्रॅक्टिकली बघितलेलं इम्पॉर्टंट असेल. सो मला लगेचच कळून येईल. ओके. सो नॉर्मली मेसेज दिलेला मी स्टुडंट डेटा. आता स्टुडंटचा डेटा आपल्याला इकडे प्रिंट करायचा. सो आय विल प्रिंट स्टुडंट डेटा जो आपल्याकडे आहे, SID नावाने आहे. SID प्रिंट केला आणि देन आपल्याकडे आहे नेम नावाचं एक व्हेरिएबल. सो विल प्रिंट द नेम व्हेरिएबल ऑल्सो. सो नेम. ठीक आहे. हे झालं. अँड गाईज सिम्पलचं मेन मेथड घेतोय, म्हणजे आपल्याला जास्त काय असं यूज नाही करायचं आहे. हे मेन मेथड घेतलं आणि मेन मेथडमध्ये आपण काय करू शकतो, आपल्याला जे काही करायचं आहे ते करू शकतो. म्हणजे स्टुडंट क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करणार मी, स्टुडंट S1 करतोय मी इक्वल टू
न्यू स्टुडंट, हा स्टुडंटचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला S1 नावाने. ओके, सो आता जर बघितलं तर या क्लासमध्ये जर मी धिस कीवर्डचा यूज केला तरच गाईज. ओके, सगळ्यात आधी त्याला रेफरन्स व्हेरिएबल म्हटलं तर. ओके, कुठल्या क्लासचा रेफरन्स, तर पर्टिक्युलर क्लासचा रेफरन्स. आता आपल्याकडे 2-4 क्लासेस आहेत, 2-4 क्लासेसमध्ये प्रत्येक क्लासमध्ये धिस कीवर्डचा यूज केला तर तो धिस कीवर्ड फक्त आणि फक्त त्याच क्लासबद्दल ओके यूज केला तो. आता तो कीवर्ड ओके स्टुडंट क्लासमध्ये जर कीवर्ड यूज केलेला असेल धिस, तर तो कीवर्ड तुमच्या कॉलेज क्लासबद्दलचा डेटा तुम्हाला कधीच नाही देणार. दॅट कीवर्ड इज यूज फॉर दॅट पर्टिक्युलर क्लास, ज्या क्लासमध्ये त्याला यूज केलं गेलेलं आहे. त्यामुळं काय म्हटलं तर धिस इज गोइंग टू रिप्रेझेंट ऑर धिस कीवर्ड इज गोइंग टू रिप्रेझेंट करंट क्लास करंट ऑब्जेक्ट डेटा. करंट क्लासचा कुठला डेटा, करंट ऑब्जेक्ट डेटा. करंट क्लासचे आता स्टुडंटचे माझ्याकडे 5 व्हेरिएबल्स असतील, S1 S2 S3 S4 S5 असे 5 ऑब्जेक्ट किंवा व्हेरिएबल असतील माझ्याकडे, ऑब्जेक्ट असतील. तर जर सपोज मी S1 डॉट करून यूज करते, सध्याला काय यूज करतोय, S1चा यूज करतोय, तर तो धिस कीवर्ड कोणाला रिप्रेझेंट करेल, S1 ला रिप्रेझेंट करेल, ना की S2 ना की S4 ना की S5 ना S3. क्लिअर गाईज तुम्ही. करंट क्लास करंट ऑब्जेक्ट डेटा म्हणजे काय. हॅलो, हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके, करंट क्लास म्हणजे कुठला क्लास एक्झिक्यूट करतोय, स्टुडंट क्लास. सो दॅट इज द युअर करंट क्लास. त्यामध्ये तुम्ही कुठला ऑब्जेक्ट यूज करताय, त्या क्लासमध्ये 4-5 ऑब्जेक्ट असतील, तर त्यामध्ये जो करंट ऑब्जेक्ट यूज होतोय दॅट इज वॉट ओके तो काय करतो, धिस कीवर्डनी रिप्रेझेंट करता येतो. सो धिस कीवर्ड काय करतो, सो धिस कीवर्डचे जर तुम्ही बघाल युजेस बघाल तर खूप सारे. धिस कीवर्ड इज यूज टू वॉट, इज यूज टू कॉल कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर कॉलमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता. धिस कीवर्ड यूज करून तुम्ही तुमच्या पॅरेंट क्लासचा जो पॅरेंट क्लास तर इथं नसणारच आहे. सो तुमचा जो काही हा जो डेटा आहे ग्लोबल डेटा, ओके क्लास लेवल डेटा जो असतो त्या डेटाला सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. ओके ओके, आता हळूहळू एक एक यूज करूया आपण. पहिलं काय करूया आपण, ओके आपल्याकडे बघा, आपल्याकडे इथं हा कन्स्ट्रक्टर आहे. आपल्याकडे कन्स्ट्रक्टरमध्ये इथे काय, मी इकडं परत SID नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं. लास्ट टाइम जो आपल्याला प्रॉब्लेम आला होता तो प्रॉब्लेम आपण इकडे सॉल्व्ह करणार आहोत. इकडे स्ट्रिंग घेतला, नेम नावाचा आहे. ओके, आता हा जो SID आणि ह्या नेम आहे हे एक मी कन्स्ट्रक्टर क्रिएट केले. कसलं कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सो ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो इकडे मला तो डेटा इथून पास करावा लागेल. सो मी काय करणार, SID 101 आणि राम नाव मी इकडे पास करतोय. राम इज द नेम ऑफ युअर स्टुडंट. ओके, हा डेटा पास केला. मग 101 कुणात मिळणार, मला कुठे मिळणार, SID मध्ये, आणि राम कुठे मिळणार, नेम मध्ये. आता हे SID आणि हे नेम गाईज लक्षात घ्या, इथं मी डिक्लेअर करतोय. ओके, सो मी इथं यूज करतोय, एक नवीन व्हेरिएबल क्रिएट केलं. इकडे पण हे व्हेरिएबल क्रिएट झालेलंच आहे, इकडे पण हे व्हेरिएबल क्रिएट होतंय. क्लिअर. पण हे जे व्हेरिएबल क्रिएट होतोय हे कुठं क्रिएट होणार आहे, याचा स्कोप काय, तर इट विल क्रिएट ओके इनसाइड युअर स्टुडंट कन्स्ट्रक्टर. आणि याचा स्कोप काय, दिस ब्रॅकेट इज द स्कोप ऑफ दिस पर्टिक्युलर व्हेरिएबल. मग ते SID असो किंवा नेम असो. क्लिअर आहात गाईज. मग आता हे SID आणि हे SID हे दोन्ही सेम आहेत का, No, sir. ऑब्विसली नो. आता जर सपोज मी इकडून पास केलेला डेटा आहे 101 आणि राम, मी जर एक्झिक्यूट केलं तर काय होईल, काय आउटपुट येईल, कोड बघा आणि मला सांगा की आउटपुट काय यायला हवं. Welcome to the student आणि शो डेटा नावाची मेथड कॉल होईल सर. ओके, अजून कोणी सांगू शकतं, एनीवन एल्स. गर्ल्समध्ये कोणी, हॅलो. लक्षात घ्या गाईज, आपण इकडे काय केलेलं आहे, ओनली ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. सो ऑब्जेक्ट जर क्रिएट केला तर फक्त आणि फक्त कन्स्ट्रक्टर कॉल व्हायला पाहिजे, शो डेटा कॉल होणार आहे का, नाही सर. ऑब्विसली नाही होणार आहे. लक्ष द्या. सो त्यासाठी मी म्हटलं तर ऑब्झर्व करा कोडला प्रॉपर वेनी.
वेलकम टू द ओके स्टुडंट, थोडंसं स्पेलिंग चुकलं, ओके नो इश्यू. तर वेलकम टू द स्टुडंट इतकंच येणार आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही? यस सर. ओके. सो यावेळी वेलकम टू द स्टुडंट हे तुम्हाला काय झालेलं आहे, आउटपुट मिळालेलं आहे. आता मला मेथड कॉल करायचे, तर मी काय करणार, S1 डॉट काय करणार आहे गाईज, लक्षात घ्या, सिम्पल शो डेटा नावाचं मेथड कॉल करायचं आहे. सो आय विल कॉल युअर शो डेटा मेथड हिअर. सो शो डेटा मेथड झालेलं आहे. आय विल कॉल दिस S1 डॉट शो डेटा मेथड अँड आय विल रन. नाव युअर शो डेटा मेथड कॉल झालं, पण तुम्हाला SID आणि नेम जे आहे, नेम SID आलं 0 आणि नेम आलं नल. का असं आलं, मी जर सांगायचं झालं तर ओके, हा जो ग्लोबल डेटा आहे तुम्हाला माहिती आहे, हा क्लास लेवल डेटा आहे आणि ग्लोबल डेटाची इंटिजर किंवा फ्लोट्स ओके डबल असेल म्हणजे नंबर टाईप डेटा असेल तर तो बाय डिफॉल्ट 0 असतो अँड स्ट्रिंग टाईप डेटा आहे तो नल असतो. स्ट्रिंग इज अ ऑब्जेक्ट, सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट इट विल बी नल. तर हा डेटा तुम्हाला 0 आणि नल मिळतोय. जर बघितलं तर आपण इकडून डेटा तर पास केला आहे, पण हा डेटा कुणाला मिळाला आहे, हा लोकल व्हेरिएबलला डेटा मिळाला आहे आणि या लोकल व्हेरिएबलचा आपण काहीच यूज केलेला नाही आहे. सो हा डेटा काय झाला, इकडे वेस्ट झालेला आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? यस सर. ओके फाईन, चलो ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, मला हा जो मी इथून पास केलेला डेटा आहे, हा पास केलेला डेटा मला माझ्या ग्लोबल व्हेरिएबल्सला असाइन करायचा आहे. सो जर मला हा डेटा ग्लोबल व्हेरिएबलला असाइन करायचा असेल, सो मी काय करेल, SID इक्वल टू हा SID. मग आता बघा, SID इक्वल टू SID, नेम इक्वल टू नेम. ओके. सो माझ्याकडे SID 2 व्हेरिएबल आहेत, नेम 2 व्हेरिएबल आहेत. सो मी काय केलं, हा SID घेतला इथे ओके आणि त्याला काय करतो, SID देतोय. कुठला SID, हा जो SID आहे हा कुठला आहे, लोकलचा आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही? यस सर. ओके. तर हा झाला लोकलचा SID. हे नेम जे आहे ओके लेफ्ट हँड साईडला ते ग्लोबल आहे आणि राईट हँड साईडचं जे नेम आहे ते लोकल नेम आहे. पण लक्षात घ्या, हे असं असणार आहे का, असंच होणार आहे का, हे ज्यावेळेस तुम्ही SID चेक कराल इकडे, SID ज्यावेळेस इथे यूज करायचा मिनिंग बघेल तो SIDचा, तो SIDचा मिनिंग तो सगळ्यात आधी कुठे बघणार आहे, लोकल स्कोपमध्ये. तो त्याला इथेच मिळणार आहे SID. राईट गाईज? येस ऑर नो? Yes, sir. सो तो वर जाणार आहे का पुढे, इकडे हे हा SID तो ऍक्सेस करणार का, तो ऑब्विसली नो गाईज. ओके. सो आन्सर इज व्हॉट, नो. सेम विथ नेम, तो तो काय करतो, मग त्याचाच डेटा त्याच डेटामध्ये टाकतो, म्हणजे रिअसाइन होतं तोच व्हेरिएबल. ओके. सो 101 जो पास केला आहे SID मध्ये जो आहे तो त्याच SID मध्ये परत 101 राईट करतं. नेम परत त्यातलंच नेम त्यालाच राईट करतं. त्यामुळं स्टील तुम्ही ओके हे मेकॅनिझम इम्प्लिमेंट केलं असेल तरीही तुम्हाला डेटा काय 0 आणि नल मिळणार गाईज. सो याला जर सॉल्व्ह करायचं असेल, पॅरेंट ओके क्लास म्हणजे सॉरी तुमचे ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबलचे नाव जर सेम झाले असतील, त्याला जर डिफरन्शिएट करायचं असेल तुम्हाला लोकल व्हेरिएबलला आणि ग्लोबल व्हेरिएबलला, तर तुम्ही गाईज इकडे धिस कीवर्डचा यूज करू शकता. सो धिस कीवर्ड इज यूज टू रिप्रेझेंट ग्लोबल डेटा. सो धिस म्हणजे काय, तर आता ग्लोबल डेटा. ग्लोबल डेटा म्हणजे काय, तर या ऑब्जेक्टचा डेटा, दॅट इज व्हॉट धिस. ओके. सो इकडे परत मी धिस डॉट केलं सपोज नेम. ओके. तर हा पण काय झाला, ग्लोबल झाला. तर आता यामध्ये डिफरन्शिएट झाले, हा SID कुठला, तर हा लोकल 1. हा नेम कुठला, तर हा लोकल 1. हा नेम कुठला, तर गाईज हा बघा ऑटोमॅटिकली तो हायलाइट होतो इकडला. इथला हायलाइट झाला का नेम, हा व्हेरिएबल हायलाइट नाही झाला, कुठला झाला, ग्लोबल 1 हायलाइट झाला. दिस डॉट नेमला मी जर डबल क्लिक केलं तर त्याचा जो रिप्लिका आहे इकडे हे डिक्लेअर केलेला हा इकडे जातोय गाईज. क्लिअर आहात? Yes, sir. ओके. हा SID कुठला, धिस डॉट म्हणजे कुठला, ओके क्लासचा SID. सो धिस इज गोइंग टू रिप्रेझेंट क्लास लेवल डेटा व्हेन युअर ओके लोकल डेटा अँड ग्लोबल डेटा इज सेम. आता असं नाही की ग्लोबल डेटा अँड लोकल डेटा सेम झाला तरच तुम्ही धिस यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. जर इकडे SID नाही आहे, सपोज इकडे ID आहे, तरीही मी इथं ओके काय करू शकतो, हा गाईज इथं ID घेतला तरीही मी धिस डॉट SID म्हणजे धिस इज ऑलवेज गोइंग टू रिप्रेझेंट युअर क्लास डेटा. क्लिअर आहात गाईज? Yes, sir.
ओके, सो तुम्ही याला असं पण म्हणू शकता की दिस कीवर्ड इज गोइंग टू रिप्रेझेंट युअर क्लास लेवल डेटा. इट ऑल्सो यूज टू वॉट, इट ऑल्सो यूज टू डिफरन्शिएट local copy and global copy. If local variable and global variable is same, then you can use this keyword to differentiate between local data and okay global data in your class. Clear आहात? So that is what first use of your this keyword. क्लिअर आहे का तुम्हाला काय म्हणतात, कसं म्हणतात आणि ओके काय कसं यूज केलं जातं ह्या यूजला दिस कीवर्डच्या. Yes, sir. So you can say that. So this keyword always indicate class level data or global data. It also used to what? Used to make okay differentiate between okay local data and global data if both the data is the same. Clear आहात guys? Yes, sir. ओके, आता जर मी काय केलं, आता जर मी एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला माहिती आहे की हा जो ह्याच्यामध्ये जो 101 येतोय तो मी ग्लोबल SID ला असाइन करतोय आणि नेम नावामध्ये जे राम पाठवलेलं आहे तो राम या पर्टिक्युलर व्हेरिएबलला असाइन होतोय. याला असाइन झालेला डेटा मी माझ्या क्लासमध्ये थ्रूआउट कुठेही यूज करू शकतो, जसं की शो डेटामध्ये यूज केलाय. सो इट विल रिप्रेझेंट मी 101 अँड इट विल ओके रिटर्न मी राम. क्लिअर आहात? सो बघा मी एक्झिक्यूट करून दाखवतो. सो यू विल गेट दॅट पर्टिक्युलर डेटा 101 अँड राम. ओके गाईज. Yes, sir. हा झाला याचा वन यूज. सो यावेळी तुम्ही ओके डिफरन्शिएट करू शकता आणि तुम्ही ग्लोबल डेटाला इंडिकेट करू शकता विथ द हेल्प ऑफ धिस कीवर्ड. ओके, त्यातल्या त्यात अजून धिस कीवर्डचा यूज काय करतो गाईज लक्षात घ्या. आता मला इथनं काय करायचं गाईज, मला स्वतःचं एक कन्स्ट्रक्टर लिहिलेलं मी ते लक्षात घ्या. मी एक आणखीन एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो, इथे नॉर्मल कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो जस्ट तुम्हाला ओके शो करण्यासाठी. ओके, सो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असं नाव देतो मी याला, इकडे एक मेसेज देतो यामध्ये आणि मला या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं असतं. कन्स्ट्रक्टरला जर कॉल करायचं असेल तर तुम्हाला माहिती की तुम्हाला इंटरनली काय करावं लागतो गाईज, ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतो गाईज, राईट. ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय कन्स्ट्रक्टर कॉल होतं का? No. नो. बट सपोज मला कन्स्ट्रक्टर कॉल करायचं. सो सपोज मी इकडे असं कॉल केलं, दिस आणि ब्रॅकेट यूज करू शकतो का? दिस अँड ब्रॅकेट आय थिंक सो इट्स नॉट वर्किंग. इथनं तर हा वर्क नाही होते. सो विल गोइंग टू कॉल इट हिअर. इकडे बघूया आपण इकडून कॉल होतो का. ओके गाईज, सो एका कन्स्ट्रक्टरमधून दुसऱ्या कन्स्ट्रक्टर जर कॉल करायचा असेल सो तुम्ही दिस आणि ब्रॅकेट, जसं सुपर ब्रॅकेट यूज करायचे. ओके, सुपर मेथड म्हटलं होतं त्याला आपण, तर इथं काय केलं, दिस मेथड म्हणू शकता तुम्ही याला, दिस आणि त्यापुढे ब्रॅकेट. सो हा काय करणार, ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो तर तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट क्रिएट करताना पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे आपला. सो 11 नंबर लाईनचा कन्स्ट्रक्टर कॉल होऊन जाईल इथे. त्यामध्ये मी 11 लाईनच्या कन्स्ट्रक्टरला फर्स्ट लाईन काय टाकली आहे, दिस आणि ब्रॅकेट. सो दिस आणि ब्रॅकेट म्हणजे हा काय करणार इकडे, तर हा काय करणार याच पर्टिक्युलर क्लासमधला असा कन्स्ट्रक्टर ज्याच्यात पॅरामीटर नाही आहे, पॅरामीटर लेस कन्स्ट्रक्टर जो लाईन नंबर 18 ला प्रेझेंट आहे त्या कन्स्ट्रक्टरला कॉल करणार गाईज. क्लिअर आहात तुम्ही? येस सर. ओके, सो यावेळी बघा मी रन करतोय तुमच्या प्रोग्रामला. तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे हे कन्स्ट्रक्टर कॉल वेलकम टू द स्टुडंट म्हणण्यापेक्षा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर त्याच्यापेक्षा आधी आलं पाहिजे. ओके, सो कारण आपण फर्स्ट लाईनलाच कॉल केलाय तो. सो मी कॉल केला, यू कॅन चेक इट हिअर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज ए ओके लाईन जी आहे ती कॉल झाली आहे. ती कुठून कॉल झाली आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमधनं. ओके, सो पॅरामीटर लेस कन्स्ट्रक्टरमधनं. क्लिअर आहात? दिस कीवर्डचा यूज करून कशा वेळी कन्स्ट्रक्टर कॉल करायचा. बट आता लक्षात घ्या, हा कीवर्ड आणि हा जो कन्स्ट्रक्टर कॉलचा मेकॅनिझम आपण बघितला इकडे दिस कीवर्डचा यूज करून, तो फक्त विदिन मेथड विदिन पर्टिक्युलर ओके क्लासच असतो. आता हा धिस कीवर्ड म्हणजे काय, तर स्टुडंट क्लासला रिप्रेझेंट करणार. कारण धिस कीवर्ड कुठे यूज करतोय, स्टुडंट क्लासमध्ये, म्हणजे करंट क्लासला रिप्रेझेंट करणारा कीवर्ड झाला तो. क्लिअर आहात? Yes. ओके, चलो ठीक आहे, गुड, राईट. तर यावेळी तुम्ही धिस कीवर्डचा यूज करू शकता. ओके, सो याच वेळी मी काय करतो, हा इथून कट करतोय. ओके, मी काढला आणि मी शेवटी कॉल करण्याचा प्रयत्न करतोय. पॉसिबल आहे का, तर गाईज लक्षात घ्या,
कन्स्ट्रक्टर कॉल कुठूनही असो, मग तो धिस कीवर्डचा असो किंवा सुपर कीवर्ड यूज करून तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल करत असाल तर ऑलवेज बी फर्स्ट लाईन. क्लिअर? ऑलवेज बी फर्स्ट लाईन, फर्स्ट लाईनच असली पाहिजे ती, अदरवाईज कॉल होणार नाही. क्लिअर आहात का तुम्ही? ओके, सो हा झाला धिस कीवर्डचा परत एक यूज. ओके, सो यावेळी धिस कीवर्डचा यूज करून तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता. ओके, चलो ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय काहीच लक्षात घ्या, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये किंवा एका मेथडमधून दुसऱ्या मेथडमध्ये काय करताय, एखादं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट पास करताय. म्हणजे तुम्हाला हा S1 जो आहे, हा S1 काय करायचा आहे, या इथनं दुसरीकडे पास करायचा आहे, S1चा डेटा पास करायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे की S1 कुठे बनवलाय मी, सो S1 तर मी मेन मेथडमध्ये बनवलाय. सो S1 मी मेन मेथडमध्ये क्रिएट केलेला आहे. सो S1 ला मी इकडे ऍक्सेस करू शकत नाही. क्लिअर गाईज? ऍक्सेस करू शकतो का इकडे? करता येईल मला? ऑब्विसली येणार नाही गाईज, राईट? कारण S1 चा स्कोप काय झाला, लोकल झाला. कशासाठी? मेन मेथडसाठी, राईट? हॅलो, राईट? सो यामध्ये आपल्याला काय करायचंय, सो यामध्ये मला काय करायचंय, एका मेथडमधनं दुसऱ्या मेथडमध्ये डेटा पूर्णच्या पूर्ण पास करायचा आहे. पूर्णच्या पूर्ण डेटा म्हणजे काय? ओके, ते एका मेथडमधून दुसऱ्या मेथडमध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही असं कन्सिडर करू शकता की एखादा क्लास आहे, त्या क्लासचा पूर्ण डेटा ॲट ए वन्स तुम्हाला दुसऱ्या क्लासमध्ये पास करायचा आहे. जसं मी ते परत क्लास क्रिएट करतोय. ओके, जस्ट अंडरस्टँडिंगसाठी करतोय. बघा, लक्षात घ्या, कॉलेज नावाची क्लास क्रिएट करतो. इकडे पण कॉलेज नावाची क्लास क्रिएट झाली आणि या कॉलेजमध्ये काही कॉलेजचा डेटा आहे. सो इंट CID इक्वल टू ओके 777 जसं केलं होतं आपण इकडे, इकडे पण 777 करतो मी 777. ओके, सो स्ट्रिंग नेम, कुणाचं नेम, तर कॉलेज नेम, CLJ_ नेम, आणि इकडे मी काय करतो MIT. ओके, सो हा काहीतरी कॉलेजचा डेटा झाला. कॉलेजचा कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा आहे. सो यू कॅन क्रिएट कन्स्ट्रक्टर, अदरवाईज नो नीड ऑफ कन्स्ट्रक्टर. तुम्हाला करायची गरज नसेल तर नको. मला इथे गरज नाही आहे, सो मी इथे काही कन्स्ट्रक्टर क्रिएट करणार नाही. सो पब्लिक, इथं मी काय करतोय, वॉइड, पब्लिक वॉइड काय करतोय, एक मेथड क्रिएट करतोय. काय? ओके, गेट ओके कॉलेज डेटा नावाचं मेथड असं 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 नसणार आहे. ओके, सो गेट कॉलेज डेटा नावाचं मेथड मी क्रिएट केलं. मी तर काय करणार आहे, कॉलेज डेटा तर मी प्रिंट करणारच आहे. ओके, सो कॉलेज डेटा जो आहे आपला तो आपण प्रिंट करूच करू. ओके, हा झाला आपला कॉलेज डेटा गाईज. सो याच सोबत सोबत मला काय करायचं आहे, कॉलेज डेटा सोबत मला स्टुडंट डेटा पण प्रिंट करायचा आहे इकडे. सो आय वॉन्ट स्टुडंट ऑल्सो हिअर. CID ना कॉलेज डेटा म्हणजे. सो हा कॉलेज डेटा झाला. ओके, बघा हा धिसचा एक यूज आहे, प्रॉपर यूज ऑफ धिस. ओके, हे झालं. आणि जस्ट आय वॉन्ट टू प्रिंट सम डेटा. ओके, आता मला इथं काय करायचं आहे, इथं कॉलेजचा डेटा मला झाला, मला स्टुडंटचा डेटा प्रिंट करायचा. आता स्टुडंटचा डेटा प्रिंट करण्यासाठी मी इकडे काय करणार आहे गाईज, तर स्टुडंटचं मेथड आहे माझ्याकडे. स्टुडंटचं मेथड जे आहे इकडे मी इथं प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय. कशाचा डेटा? स्टुडंटचा डेटा. सो मी इकडे मेसेज देणार स्टुडंट डेटा इन कॉलेज. ओके, सो कॉलेज क्लास असं मी काहीतरी मेसेज देतोय आणि सिंपल इथं काहीतरी डेकोरेशन करतोय छोटंसं गाईज. आणि इकडं कॉलेजचा डेटा मला हवा आहे आता. सो स्टुडंटचा डेटा काय आहे, तो स्टुडंटचा एक सिंगल डेटा नाही आहे, एक नाही आहे, असं आता 10 आपल्याकडे 2च व्हेरिएबल आहेत स्टुडंटचे. असू शकतात असे मल्टिपल स्टुडंटचे 10-20 व्हेरिएबल आहेत. तर 10-20 व्हेरिएबल म्हणजे काय, माझ्याकडे आता 2 वे झाले गाईज. तर 2 वे कसले, आता मी हा जो कॉलेज डेटा आहे, हा कॉलेज डेटा मला इकडे काय करायचा, स्टुडंट डेटा प्रिंट करायचा. तर मी इकडं काय करणार, इकडं मला माहिती आहे की स्टुडंटचा SID नावाचा एक व्हेरिएबल आहे आणि स्ट्रिंग नावाचा एक व्हेरिएबल आहे.
तर मी हा स्ट्रिंग नेम नावाने इकडे व्हेरिएबल घेतला. ओके, सो एस नेम करेल इकडं मला जे काही करायचं ते करू शकतो मी. ओके, तर असं क्रिएट केलं आणि मी हा डेटा इथं प्रिंट केला ॲज अ स्टुडंट डेटा म्हणून. तर स्टूड आय डी बघा हा इकडे थोडंसं डिफरन्शिएट करतोय आपण, इकडे वेगळे कन्सेप्ट शिकतोय. हा एस आय डी आपण इकडे केलेला आणि त्याचबरोबर आपण इकडे काय केलेलं स्टुडंट नेम, हा स्टुडंट नेम इकडे मी प्रिंट करणार. सो एस नेम नावाने व्हेरिएबल क्रिएट केले. सो एस नेम इकडे आता हा जो मेथड, ही जी मेथड आहे ही मेथड मी इथनं रन करणार. कुठनं? तर स्टुडंट क्लासमधून. सो आय जस्ट वॉन्ट टू रन दॅट मेथड फ्रॉम युअर स्टुडंट क्लास. आता हा जो डेटा मी तो रन केला शो डेटा, तर हा शो डेटा तर मी इथं कॉल करू शकतोय, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. सो मी इथून कॉल करणार तो, पण इथून न कॉल करता मी काय करणार, हा शो डेटामध्ये मी काय करतोय, मला माहिती आहे की कॉलेजचं एक कॉलेज क्लासची एक मेथड आहे. आता कॉलेज क्लासची जर मेथड कॉल करायची असेल, कॉलेज क्लास इज डिफरंट, स्टुडंट क्लास इज डिफरंट, कॉल करायचं असेल तर काय करावं लागेल, सॉरी. सो काय करू मी इकडे, कॉलेजचा डेटा मला कसा ऍक्सेस होईल, एक्सटेंड. एक तर मला काय करावं लागेल, मला एक्सटेंड असं म्हणजे इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करावं लागेल, अदरवाइज दुसरा वे काय माझ्याकडे, ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. सो वी हॅव टू यूज द हॅज अ रिलेशनशिप, राईट. सो वी हॅव टू क्रिएट ए ऑब्जेक्ट ऑफ स्टुडंट क्लास, सॉरी कॉलेज क्लास इन टू स्टुडंट क्लास. क्लिअर गाईज? येस ऑर नो? यस. कॉलेज, ओके, CLG नावाने ऑब्जेक्ट क्रिएट करतो इक्वल टू न्यू कॉलेज. हा कॉलेज क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला आणि मी काय करतोय, CLG डॉट गेट कॉलेज डेटा. आता गेट कॉलेज डेटाला मला SID आणि नेम पाठवायचं आहे. सो मला इकडं SID व्हेरिएबल पाठवावं लागेल आणि इकडं नेम व्हेरिएबल पाठवावं लागेल, जे की ॲज ए ओके मी ग्लोबल डेटा म्हणून कन्सिडर केलेलं आहे. सो हे जे व्हेरिएबल मी तर प्रिंट करत होतो तेच व्हेरिएबल मी काय करतोय, गेट कॉलेज डेटाला पास करतोय आणि गेट कॉलेज डेटा त्या व्हेरिएबलला ओके इथं रिसीव्ह करून तो तिकडे प्रोसेस करेल. क्लिअर आहात गाईज तुम्ही? काय करतोय आपण इकडे, हॅलो, हॅलो, येस सर. ओके. सो लक्षात घ्या, मी वाटलंच तर तुम्हाला इथं डिबग लावून दाखवतो की डिबगिंग मेकॅनिझमनी कसं वर्क होतं. सो इकडे आपण डिबग लावूया मेथड लेवलला. तुम्हाला माहिती आहे की स्टुडंट पण कॉल होणार आहे, स्टुडंटला डिबग केला मी. ओके, डिफॉल्ट पण कॉल होणार आहे. सो इथं पण डिबग लावलं, ह्या स्टुडंटला पण. कॉलेजमध्ये काय एक मेथड आहे, ह्या मेथडला पण डिबग लावतो. सो डिबग मेकॅनिझममध्ये आता आपल्याला प्रोग्राम रन करायचा आहे. लाईन बाय लाईन मी एक्झिक्यूट करून दाखवते गाईज, कारण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं हे तुम्हाला. सो ही क्लास रन करतो मी ॲज ए ओके, नथिंग हॅपन. डिबग मोडमध्ये तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. सो ह्याला आपण काय करूया, खाली घेऊ इकडे. सो लक्षात घ्या, डिबग मोडमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे आपला प्रोग्राम. आणि सगळ्यात आधी कुठं आलो आपण, स्टुडंट कन्स्ट्रक्टरमध्ये आलो. का? कारण आपण इकडे मेन मेथडमध्ये स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे आणि ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हणून काय झालं, आपण स्टुडंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये आलो. स्टुडंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस बघा SID मध्ये 100 आलं इकडे आणि नेममध्ये काय आलेलं आहे, राम आलेलं आहे, जे आपण इकडून पास केले मेन मेथडमधनं. क्लिअर आहात गाईज तुम्ही? येस सर. ओके. आणि त्याचबरोबर जर बघितलं या सिच्युएशनमध्ये जर बघितलं SID काय आहे, तर हा जो ग्लोबल SID आहे तो 0 आहे आणि ओके ग्लोबल नेम जे आहे ते काय नल आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके. सो मी तर काय इम्प्लिमेंट केलंय, मग मी काय केलेलं आहे, माझ्याकडे हे जे लोकल व्हेरिएबल आहे त्याच्यात जे काही SID आणि नेम आपण पाठवलेला आहे तो मी तर कन्स्ट्रक्टरमध्ये रिसीव्ह केला आहे आणि तोच काय करतोय मी गाईज इकडे असाइन करणार. सो त्याच्या आधी आपल्याला काय दिस कीवर्डचा यूज करून आपण कन्स्ट्रक्टर कॉल केलेलं आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सो या कन्स्ट्रक्टरला जायला पाहिजे. आता आपण चेक करा, या कन्स्ट्रक्टरला आलेलो आपण. ओके, या दिस कीवर्डचा कॉल झालेला आहे हा कन्स्ट्रक्टर. इकडे हे लाईन एक्झिक्यूट होईल, तुम्हाला आउटपुट मिळेल डिफॉल्ट कन्स्ट. ओके, हे झालं, मेथड संपली ही कन्स्ट्रक्टर मेथड. रिटर्न जाईल इकडे. त्यानंतर हा जो SID 100,101 आहे हा ग्लोबल SIDला असाइन केला जाईल. असाइन झाला. आता तुम्ही चेक करू शकता SID मध्ये 100 आलेला आहे आणि या SID मध्ये पण
1001 आहे. क्लिअर आहात गाईज? 101 आहे. ओके, येस सर. मी परत खाली येतोय. परत हे जे नाव होतं राम, हे राम कुणा ओके असाइन केलेलं आहे. राम इज असाइन टू युअर ग्लोबल नेम. क्लिअर आहात? येस सर. वेलकम टू द स्टुडंट. मेसेज प्रिंट होईल. मेसेज प्रिंट झाला. रिटर्न टू मेन मेथड. ओके, कन्स्ट्रक्टर क्रिएट झालेलं आहे तुमचं. कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट झालं. ऑब्जेक्ट क्रिएट झाला. इथनं तुम्हाला माहिती आहे शो डेटाला जातोय आपण. सो शो डेटाला आलो. शो डेटामध्ये कॉलेज क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. सो कॉलेज क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर लिहिलेलं नाही आहे. सो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट होईल. ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता इथून मी जातोय गेट कॉलेज डेटा. सो गेट कॉलेज डेटाला जाताना मी SID घेऊन जातोय आणि नेम घेऊन जातोय. पण आता लक्ष घ्या, हे SID जे आहे तर तुम्ही हे लोकल SID नाही आहे, हे कुठलं आहे? ग्लोबल. कारण लोकल SID जे असतं ते इथंच बनलं आणि इथंच तो काय झाला? टर्मिनेट झालेला आहे. क्लिअर आहात? हे बघा, याच्यात काहीच डेटा दाखवत नाही कारण हा काय झाला? टर्मिनेट पण झालेला आहे. इथून काढून टाकलं मेमरीत. पण इकडे मी घेऊन गेलो तर मला इथे 101 दाखवते कारण याचा जो स्कोप आहे तो काय आहे? पूर्णच्या पूर्ण क्लासचा स्कोप आहे. थ्रूआउट क्लास स्कोप आहे त्याचा. क्लिअर आहात तुम्ही? ओके, नाव आता इथून मी कुठे जाणार आहे? गेट कॉलेज डेटाला जाणार आहे. सो मी काय करतो? पुढे F6 करतोय. डिबग तर लावलेलंच आहे. इथं आलोय, F6 केलं. SID पण आणला इकडे आणि इकडून नेम पण आलेला आहे राम. आता मी कॉलेजचा डेटा जो आहे 777 ID ऑब्विसली प्रिंट झाली. इकडे लक्ष देऊ शकता तुम्ही. नेम कॉलेजचं MIT प्रिंट झाले. ओके, हा मेसेज प्रिंट झाला तुमचा स्टुडंट डेटा. ओके, 101 स्टुडंट ID अँड S नेम तुमचं इथे प्रिंट झालंय. तुमचा प्रोग्राम फिनिश. मेन मेथडमध्ये एंड, मेन मेथड एंड, प्रोग्राम टर्मिनेट. क्लिअर गाईज? कसं तुमचा वन मेथड टू अनदर मेथड, ओके, वन क्लास टू अनदर क्लास, तुम्हाला जर डेटा पास करायचा असेल आणि प्रोसेस करायचा असेल, इथे तुम्हाला हे पण कळायला हवंय आणि तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुम्ही ऑब्जेक्टचा डेटा कसा पास करताय. क्लिअर आहात? येस. ओके, हा एक वे झाला. यामध्ये तुम्हाला माहिती आहे गाईज, तुमच्याकडे 2 पॅरामीटर आहेत म्हणून तुम्ही डायरेक्टली असे टाकू शकलात. तुम्हाला माहिती आहे की हे 2 पॅरामीटर आहेत, SID आणि नेम. सपोज तुमच्याकडे कॉलेजचे 20-25 प्रॉपर्टीज, तर 20-25 प्रॉपर्टीज असल्यावर तुम्ही यावेळी तुम्ही पाठवणार आहात का एका क्लासमधून दुसऱ्या क्लासला डेटा किंवा एका मेथडमधून दुसऱ्या मेथडला डेटा? ते प्रॉपर होणार आहे का? चांगल्या वेळी होणार आहे का? व्यवस्थित होणार आहे का ते? नो. सो त्या ठिकाणी आपण काय करणार गाईज, असं न करता ते काय होईल, खूप लेंदी कॉल होईल. होणार नाही अशातली गोष्ट नाही, पण त्यामध्ये असं होऊ शकतं की पहिला पॅरामीटर काय पाठवला, दुसरा काय पाठवला, तिसरा काय पाठवला, प्रत्येक पॅरामीटरला तुम्हाला ट्रॅक करत राहावं लागेल. अरे नाही, पहिला इंटिजर पाठवला होता, दुसरा स्ट्रिंग होता, तिसरा फ्लोट होता, असं. ओके, पण त्यापेक्षा आपण काय करू शकतो गाईज, तुम्हाला माहिती आहे की ही जी मेथड आहे, या मेथडमध्ये मी ओके SID आणि नेम मला पाहिजे, तर मी असं न क्रिएट करता मी काय करेल, ही जी मेथड SID आणि नेम गेट करत होती, हे मी सिम्पल कॉपी करतोय आणि ह्याला कमेंट करतो गाईज. ओके, म्हणजे तुमच्याकडे ही मेथड पण असली पाहिजे. ह्याला कमेंट केलं आणि इकडे पेस्ट केलं. पण इथं मी असे 2 पॅरामीटर न घेता, मला माहिती आहे कुणाचा डेटा आहे, स्टुडंटचा डेटा आहे हा, तर मी इथं काय करणार, डायरेक्ट इथे स्टुडंटचा ऑब्जेक्ट गेट करणार S नावाने असा. म्हणजे स्टुडंट पूर्ण ऑब्जेक्ट पाठवा कुणाला, ह्या कॉलेज डेटाला. तर कॉलेज डेटाला मी पूर्णच्या पूर्ण स्टुडंट ऑब्जेक्ट पाठवणार. मग स्टुडंटच्या 10 प्रॉपर्टीज असतील, 2 असतील किंवा 100 असतील, सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या व्हॅल्यूज कुठे येतील, तुम्हाला S मध्ये मिळून जातील गाईज. क्लिअर आहात? येस सर. मग मी तर काय करणार, SID कॉल करणार का नाही, तर काय S.SID आणि S मधूनच काय कॉल करणार, S.name. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हॅलो? येस. ओके, तर हा झाला स्टुडंटचा डेटा. आणि पास करताना कसं पास करणार, सिंगल व्हेरिएबल पास करणार का मी असं, ओके, व्हॅल्यू पास करणार का, तर नो गाईज. मला काय करायचं आहे, या क्लासचा स्टुडंटचा डेटा पास करायचा, करंट स्टुडंटचा डेटा, करंट क्लासचा करंट स्टुडंट. तर माझ्याकडे काय, इथे तर स्टुडंटचा ऑब्जेक्ट नाही आहे, कुठे, इथे, त्यात याच्यामध्ये या S1 मध्ये पण SID आणि नेम आहे, मला माहिती आहे, कारण हा स्टुडंटचा डेटा आहे. तर मी काय करणार, तो तर मला इथे मिळणार नाही, तर मी काय करणार, इन्स्टेड ऑफ दॅट मी इकडं धिस कीवर्डचा पास ओके इकडं देऊ शकतो. धिस कीवर्ड म्हणजे काय, धिस कीवर्ड इज नाव रिप्रेझेंट युअर SID. ओके, हा जो S1 आहे, ह्या S1 ला रिप्रेझेंट कोण करतोय, धिस कीवर्ड. S मध्ये काय आहे, S मध्ये पण SID आणि नेम आहे, आणि ह्या धिस मध्ये पण काय आहे, SID आणि नेम तुम्हाला मिळणार आहे गाईज. क्लिअर आहात?
येस सर. तर अशा वेळी तुम्हाला इथं काय केलं जाईल, आता हा जो ऑब्जेक्ट इथं बनलेला आहे त्याला जर तुम्हाला दुसरीकडे यूज करायचा असेल तुमच्या क्लासमध्ये आणि कुठे पास करायची असेल प्रॉपर्टी, तर तुम्ही यावेळी दिस कीवर्डचा यूज करून प्रॉपर्टी पास करू शकता विदाऊट ओके एनी यूज ऑफ दिस एसची गरज नाही तुम्हाला. इकडे तुम्हाला धिस मिळाला, धिसमधनं तुम्ही काय कराल, नेम आणि आय डी पास कराल तुम्ही. आता जर आपण या प्रोग्रामला रन केलं गाईज, तुम्हाला जसं पूर्वी आउटपुट मिळायचं, इथून जो एस आय डी पाठवला होता, ओके, हा जो आपण इकडून 101 आणि राम, तुम्हाला एक्झॅक्टली सेम तो धिसमधनं कुठे पास होणार, या कॉलेज क्लासच्या गेट कॉलेज डेटाला पास होणार. आणि त्या एस आय डी जो धिसचा डेटा होता, एस आय डी आणि नेम, तो कुठे मिळणार, स्टुडंट एसमध्ये कॅच केला जाईल. स्टुडंट एसमध्ये कॅच केलेला डेटा तुम्ही इकडे यूज करताय, त्यातून ओके गेट करता आणि तुम्ही काय करताय, प्रिंट करत आहात. काहीच क्लिअर आहात. येस सर. सो मी काय करणार, याला रन करेल सपोज कॉलेजला, स्टुडंटला, तर तुम्हाला सेम आउटपुट मिळालं पाहिजे. तुम्ही चेक करू शकता इकडे बघा. ओके, कॉलेज आय डी आला, कॉलेज नेम, हे तर स्टॅटिक आहे आणि आपण हा डेटा पास केला होता कॉलेजला, आय डी आणि नेम आला, आय डी आणि नेम ॲज इट इज. येस सर. सो हा काय यूज झाला मग तुमच्या धिसचा, हा धिसचा यूज झाला एका क्लासमधनं किंवा एका मेथडमधनं दुसऱ्या मेथडला म्हणू शकता तुम्ही. जर तुम्ही ऑब्जेक्ट पास करत असाल तर त्या ऑब्जेक्टच्या ऐवजी तुम्ही धिस कीवर्ड सुद्धा पास करू शकता ॲज ए ऑब्जेक्ट. सो धिस पण काय करतो, तुमच्या करंट क्लासच्या करंट ऑब्जेक्टलाच इंडिकेट करत असतो. ओके गाईज. येस सर. ओके, सो हा एक झाला धिसचा यूज. तो बघा पहिला यूज काय झाला धिसचा, धिस इज गोइंग टू रिप्रेझेंट युअर क्लास लेवल डेटा, ग्लोबल डेटा, पहिला यूज. दुसरा यूज काय झाला, टू मेक डिफरन्शिएट बिटवीन, ओके, टू डिफरन्शिएट युअर ग्लोबल डेटा अँड लोकल डेटा. इफ ओके लोकल अँड ग्लोबल डेटा इज सेम, देन यू कॅन यूज धिस कीवर्ड. ओके, थर्ड यूज काय झाला, आपण कन्स्ट्रक्टर कॉल करून बघितला. धिस कीवर्डचा यूज करून यू कॅन कॉल एनी टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट असेल तर डिफॉल्ट, पॅरामीटराइज असेल तर त्याच्यात पॅरामीटर पासून पास करून तुम्ही कन्स्ट्रक्टरचा कॉल करू शकता. ओके, इफ रिक्वायर्ड. ओके, चौथा यूज आपण काय बघितला धिस कीवर्डचा, सो टू पास युअर करंट क्लास करंट ऑब्जेक्ट डेटा टू एनी अदर मेथड, ओके, ऑफ एनी अदर क्लास और सेम क्लास. तुमच्या सेम क्लासमध्ये जरी पास करायचं असेल तर, सो इन्स्टेड ऑफ ओके पासिंग इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्स, okay, so you can pass it, okay, all variable of that particular, okay, class, or you can say object as a once using this keyword. Clear आहात. येस सर. ओके, त्याचा आणखीन एक काहीच यूज आहे. जसा तुम्ही इथून डेटा पास करताय, एक ओके ऑब्जेक्ट पास करताय एका ओके एका मेथडमधून दुसऱ्या मेथडला, तसंच तुमचं रिटर्न टाईप पण असतं गाईज. ओके, आता रिटर्न टाईप काय, आता बघा मी इकडे तुम्हाला आणखीन एक वेगळं मेथड क्रिएट करून दाखवतोय. हा इथं गेट कॉलेज ओके क्लास डेटा. आता गेट कॉलेज डेटा जे आहे, मी ह्याचं नाव चेंज करतो, फक्त थोडंसं इथं शो करूया, शो करतोय डेटा आपण. ओके, तर शो मेथड आपण इथं म्हणू त्याला आपण. आणि इकडे मी काय करतोय गाईज, सो इथनं शो मेथड करतो इथं. ओके, सो तुम्हाला माहिती आहे गाईज हे शो मेथड कुठल्या क्लासचं आहे, कुठल्या क्लासचं आहे शो मेथड, show college data come from what, college class, right guys. येस सर. मी आणखीन एक मेथड इथं क्रिएट करतोय. मला काय करायचं, इथं void घेतोय आणि गेट कॉलेज डेटा करतोय. गेट कॉलेज नेम या कॉलेज, तुम्हाला जे काही कॉलेज डेटा करायचंय कॉलेज डेटा करा, या गेट कॉलेज करायचंय, गेट कॉलेज केलं मी इथं. आता मला कॉलेजची इन्फॉर्मेशन गेट करायची इथून. आता कॉलेजची इन्फॉर्मेशन काय काय आहे, कॉलेजचा आय डी पण आहे आपल्याकडे CID म्हणून आणि कॉलेजचं नेम पण आहे. आता हे CID नेम दोन व्हेरिएबल आहेत, तर दोन व्हेरिएबल मी इथून कसं काय रिटर्न करू शकतो, हाऊ टू रिटर्न टू व्हेरिएबल. तुम्हाला माहिती आहे की एक रिटर्न स्टेटमेंट ॲट ए वन्स ओनली वन व्हेरिएबल रिटर्न करू शकतो, राईट. मग तुम्हाला काय करावं लागेल, ॲरे यूज करावं लागेल. सो ॲरे जर यूज करायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की एक व्हेरिएबल आहे माझं इंटिजर आणि दुसरा आहे काय, स्ट्रिंग व्हेरिएबल. ॲरे इज वॉट, ॲरे इज यूज टू वॉट, ॲरे इज यूज टू स्टोअर द सिमिलर टाईप ऑफ डेटा. तो पण इश्यू येणार नाही. चला ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता, पण ते आतापर्यंत आपण स्टडी नाही केलेलं आहे. सो आपण ते पुढे स्टडी करणार आहोत. सो तो पण ऑप्शन नाही तुमच्याकडे. सो या केसमध्ये तुम्ही काय करता, तर तुम्हाला हे सेपरेट न पास करता, इथून मला पास करायचा डेटा रिटर्न करायचा याला, तुम्ही काय करणार गाईज, इथे कॉलेज इज द रिटर्न टाईप. काय रिटर्न करायचं मला,
कॉलेजचा डेटा, कॉलेजचा ऑब्जेक्ट रिटर्न करायचा आहे मला. सो कॉलेजचा जर ऑब्जेक्ट रिटर्न करायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे कॉलेज इज ऑल्सो ए क्लास, आणि क्लासला आपण युजर डिफाईन डेटा टाईप म्हणू शकतो. आणि आपण हे म्हटलं की एनी डेटा टाईप इज ए रिटर्न टाईप, आपण कुठल्याही डेटा टाईपला रिटर्न टाईप यूज करू शकतो. सो कॉलेज इज ऑल्सो युजर डिफाईन डेटा टाईप. सो तुम्ही कॉलेजचा सुद्धा ऑब्जेक्ट इथून रिटर्न करू शकता. कसं, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे कॉलेजचा ऑब्जेक्ट रिटर्न करायचा आहे तर तुम्हाला इथे रिटर्न टाईप काय असलं पाहिजे, कॉलेज इज युअर रिटर्न टाईप असलं पाहिजे. स्टुडंटचा ऑब्जेक्ट रिटर्न करायचा आहे तर स्टुडंट इज ए रिटर्न टाईप. क्लिअर गाईज. जसं इंटिजर रिटर्न करायचं असेल तर इंट ठेवतो आपण, फ्लोट रिटर्न करायचं असेल फ्लोट, स्ट्रिंग डेटा रिटर्न करायचा असेल तर स्ट्रिंग इज रिटर्न टाईप. पण मला कॉलेजचा डेटा रिटर्न करायचा आहे, सो आय विल मेक इट ओके रिटर्न टाईप ॲज ए कॉलेज. क्लिअर आहात. आणि इथून मी दोन व्हेरिएबल कसे, SID आणि नेम, कॉलेजचं नेम CID आणि CLG नेम हे दोन व्हेरिएबल मी रिटर्न न करता मला तर ते करता येणार नाही. सो रिटर्न कीवर्डमध्ये मी काय म्हणणार इकडे धिस. सो धिस इज गोइंग टू रिप्रेझेंट समथिंग. व्हॉट इज दॅट, दॅट इज व्हॉट युअर ग्लोबल डेटा ऑफ धिस क्लास. आता हे धिस कुठल्या क्लासमध्ये यूज झालंय, कुठल्या क्लासमध्ये यूज केला आपण या धिसचा, कॉलेज. तर हे कुणाबद्दल बोलत आहे मग आपण, धिस म्हणजे हा कुठल्या क्लासचा डेटा रिप्रेझेंट करेल, कॉलेज क्लासचा ग्लोबल डेटा. क्लिअर आहात तुम्ही. ओके. मग ह्याचा जो धिस डेटा आहे CID 777, CLG नेम MIT. सो 777 आणि MIT या धिस मधनं गाईज रिटर्न होईल. आता आपण याला कुठे कॉल करणार आहोत, आपण याला कॉल करणार आहोत आपल्या मेन मेथडमध्ये. सपोज मेन मेथडमध्ये कॉल करायचे, मेन मेथडमध्ये करा. तुम्हाला जर त्याला कॉल दुसरीकडे कुठे करायचं असेल सो यू कॅन कॉल इट एनीवेअर ॲज युअर ओके रिक्वायरमेंट. आता इथे आपण कॉल केलेलं आहे, सो मी हा मेथड कॉल न करता मी काय करणार, ह्याला मी कमेंट करतोय आणि कॉलेजचं ओके गेट कॉलेज नावाचं मेथड कॉल करतोय. सो CLG नावाचा ऑब्जेक्ट आहेच माझ्याकडे, CLG डॉट गेट कॉलेज. सो गाईज लक्षात घ्या, गेट कॉलेजचा रिटर्न टाईप आहे कॉलेज आणि हे मेथड पण कोणाचं आहे, कॉलेज क्लासचं आहे. सो इट विल रिटर्न यू ऑब्जेक्ट ऑफ कॉलेज क्लास. सो तुम्हाला तो ऑब्जेक्ट इथे काय करावं लागेल, ओके गेट करावं लागेल. आता इथे CLG नावाचा ऑब्जेक्ट आपल्याकडे ऑलरेडी आहे. ओके, यामध्ये पण तुम्हाला ते डेटा मिळणारच आहे. फक्त मी तुम्हाला दाखवते. कॉलेज ओके सी नावाने व्हेरिएबल क्रिएट करतो. ओके, सी नावाने व्हेरिएबल. आता तो जो रिटर्न केलेला धिस कीवर्डचा डेटा आहे तो धिसचा डेटा सी मध्ये मिळेल तुम्हाला इकडे. क्लिअर आहात तुम्ही. जर मी इकडं ओके कॉल करायला गेलो CID, सो मला तो ॲज इट इज CID मिळून जाणार इकडे, प्लस C डॉट केलं CID मिळालं. एक्झॅक्ट जसं CID गेट केलाय मी C मधनं, तसंच C मधनं मला काय मिळणार आहे, नेम मिळणार आहे. कुणाचं, C नेम, कॉलेज नेम. ओके, तर इकडं मी C नेम नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतो इकडे. तर C नेम मला पण इकडे मिळणार आहे, कॉलेज नेम. गेटिंग गाईज, कुठून, C मधनं. जर जनरली बघितलं तर इथून आपण काय केलं आहे, धिस कीवर्ड पास केला आहे ॲज अ रिटर्न. सो रिटर्न धिस कीवर्ड जो आहे तो काय आहे, धिस म्हणजे काय आहे, तर कुण्या क्लासचा धिस होता, तो होता कॉलेज क्लासचा धिस. म्हणजे काय, तर कॉलेज क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न केला. ऑब्जेक्टमध्ये काय काय आहे, तर कॉलेज ID आणि कॉलेज नेम आहे. तर ऑब्व्हियसली तो ऑब्जेक्ट रिटर्न झालेला आहे. धिस म्हणजे काय, ऑब्जेक्ट ऑफ युअर कॉलेज क्लास. तो मी कॉलेज C मध्ये त्याला काय करू शकतो, कॉलेज क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये त्याला होल्ड करू शकतो अशा वेळी. सो धिस क्लासचा, धिस कीवर्डचा हा पण एक यूज झालेला आहे गाईज. सो क्लिअर आहात तुम्ही. धिस कीवर्ड इज यूज टू रिप्रेझेंट ग्लोबल डेटा, क्लास लेवल डेटा. ओके, इट विल डिफरन्शिएट युअर लोकल डेटा अँड ग्लोबल डेटा. दुसरा यूज. तिसरा यूज, कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता. चौथा यूज, तुम्ही डेटा पास करू शकता वन मेथड टू अनदर मेथड ॲज ए पॅरामीटर. ओके, तुम्ही त्याला आर्ग्युमेंट म्हणून पास करू शकता. आणि पाचवा यूज गाईज तुम्ही बघितला की रिटर्न टाईपसाठी सुद्धा तुम्ही धिस कीवर्डचा यूज करू शकता. क्लिअर आहात गाईज तुम्ही. येस सर. ओके, सो गाईज बघा मी ह्याला रन करतोय. सो रन केल्यानंतर तुमचा जो कॉलेजचा डेटा आहे तुम्हाला प्रॉपर डेटा ह्या शो डेटामध्ये मिळाला पाहिजे. सो तुम्हाला माहितीच आहे आपण काय करतोय, रन केलं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झालं धिसचं. ओके, हे तुमचं नॉर्मल कन्स्ट्रक्टर जे लिहिले तुम्ही पॅरामीटराइज ते क्लास झालं, कॉल झालं. त्यानंतर CID आणि हे जे नेम मिळते C नेम, हे तुम्हाला गाईज इकडून रिटर्न केलं जातं. सो कुठून रिटर्न केलं तर या क्लासमधून रिटर्न केलं जातं. कारण तुम्हाला माहिती आहे की बघा हे CID आणि C नेम, CID इकडं आपण केले 777
आणि CLG नेम आपण MIT हे जे दिले कॉलेज क्लासमध्ये दिलेलं आहे. क्लिअर आहात तुम्ही? आणि ते कुठं गेट करतोय आपण? कॉलेजमध्येच गेट करत आहे. क्लिअर का नाही? यस सर. ओके, 4ही 5ही यूज कळाली तुम्हाला? यस सर. कुणाला काही डाऊट? नो सर. नो सर. ओके फाईन गाईज. जर तुम्हाला काही डाऊट नसतील तर तुम्ही ह्या गोष्टी काय करा, घरी क्रिएट करून बघा. हे पूर्ण प्रोग्राम घरी करण्याचा प्रयत्न करा. मी व्हिडिओ आज रात्री अपलोड करतो, तुम्हाला उद्या सकाळपर्यंत ते मिळून जाईल. म्हणजे आज मिडनाईटपर्यंत होऊन जातील अपलोड. ठीक आहे.